नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणेकरांच्या मेट्रोसाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये 9,897 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळ स्टॉप, वारजे, माणिकबाग या 2 मार्गिकांसाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे। त्यामुळे शहरातील सर्वच पुणेकरांना या मार्गिकांचा लाभ मिळणार आहे। राज्याचा 11वा अर्थसंकल्प सोमवारी सादर झाला। त्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही मोठी घोषणा केली। अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोच्या कामांसंदर्भात माहिती दिली। पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये मेट्रोचं जाळं पसरलंय, मात्र पुण्याच्या आजूबाजूला देखील मेट्रोचं जाळं पसरवण्यात येणार आहे। त्यासाठी नवीन मार्गिका बांधण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये एकूण 23 किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे। सध्या दररोज 1.5 लाख पुणेकर मेट्रोनं प्रवास करतात। नवीन मार्ग सुरू झाल्यास या संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। पुण्यातील स्वारगेट ते कात्रज यामध्ये विस्तार मार्गिका आणि प्रकल्पाला केंद्र शासनानं मान्यता दिलेली आहे। पुणे मेट्रो टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळ स्टॉप, वारजे आणि माणिकबाग या 2 मार्गिकांना 9,897 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे। पुण्याच्या मेट्रोच्या काही मार्गिकांचं काम हे ऑलरेडी सुरू आहे। येत्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकार काही नवीन मेट्रो मार्गिकांचं बांधकाम सुरू करणार आहे। अनेक मेट्रो मार्गिका प्रस्तावित असून त्यापैकी काही मार्गिकांना मंजुरी मिळालेली आहे। या मार्गिकांच्या कामांना आता वेगानं सुरुवात होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता पुणेकरांना मेट्रोचे आणखीन मार्ग हे वापरायला मिळणार आहेत। यावरती एक पुणेकर म्हणून आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।